भारतीय न्यायव्यवस्था ही संविधानाने दिलेल्या आश्वासनांचा कणा आहे. परंतु बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये देखील वर्षानुवर्षे जाऊन देखील जर न्याय मिळत नसेल तर हा कणा कमकुवत होताना दिसून येतोय. पीडित महिलांसाठी न्यायालयीन लढाई ही केवळ लढाई नसून तो मानसिक, शारीरिक आणि सामाजिक संघर्ष असतो. आणि तरीही या सगळ्या गोंधळामध्ये समाज आणि व्यवस्था या महिलांना किंवा या मुलींना शांत राहण्याची अपेक्षा करतो. प्रत्येक सुनावणी ही तिच्या जखमा पुन्हा पुन्हा उघडत असते आणि प्रत्येक विलंब हा तिच्या संयमाची परीक्षा घेत असतो. काही प्रकरणांमध्ये तर असे दिसून येते की कायद्याची ही प्रक्रिया दोषींनाच अधिक संरक्षण देण्यासाठी परिणामकारक ठरते, जेव्हा की पीडितेच्या वेदनांवर संशय घेतला जातो. तिची मानसिक स्थिती, आरोग्य आणि हेतू तपासले जातात. जणू काही न्याय मागणं हाच एक गुन्हा आहे. हा दृष्टिकोन केवळ अन्यायकारक नाही तर धोकादायक देखील आहे. कारण हा समाजाला गप्प बसण्यासाठी भाग पाडतो, पीडितांना गप्प बसण्यासाठी भाग पाडतो आणि समाजामध्ये संदेश देतो की खरं बोलण्याची किंमत फार मोठी मोजावी लागेल. न्याय म्हणजे केवळ निकाल नाही तर वेळेवर दाखवलेली संवेदनशीलता व जबाबदारी आहे. जर न्यायव्यवस्थाच दोषींना वेळ देत राहिली आणि पीडितांना थकवत राहिली तर लोकांचा या न्यायव्यवस्थेवरचा विश्वासच उडून जाईल आणि तोच खरा न्यायव्यवस्थेचा पराभव असणार आहे. आज गरज आहे ती सुधारणा, वेगवान सुनावण्या आणि पीडित केंद्रित दृष्टिकोनाची. कारण न्याय जर वेळेत मिळाला नाही तर तो न्याय राहत नाही, ती केवळ एक नोंद बनून राहते.